नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या महिन्यामध्ये आम्ही गोडा मसाल्याची रेसिपी केली होती, पण काही टेक्निकल इश्यूमुळे ती दिसत नव्हती. तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि तोच व्हिडिओ आम्ही आता परत त्याच्यामुळे शूट करतोय. तर आज आपण बघणार आहोत गोडा मसाला ही रेसिपी. तर त्याच्यासाठी आपण इथे कढई आता तापत ठेवूया, कारण हे मसाले आधी आपल्याला भाजून घ्यायचे आणि काही तळून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण काय करूया, जे कोरडे भाजायचेत आपल्याला ते सगळे आधी भाजून घेऊया आणि नंतर मग जे तळायचेत आपल्याला ते करून घेऊया. इथे आपण जाडबुडाची कढई घेतलेली आहे. स्टीलची आहे पण जाडबुडाची आहे. जाडबुडाची नसेल तर सरळ लोखंडाची घेतलेली खूप चांगली, म्हणजे त्याच्यामध्ये पण छान भाजलं जातं. कारण आपण हे अगदी जाडबुडामध्ये बारीक गॅसवरती असं छान भाजणार आहोत. 4 कप आपण इथे धने घेतलेत, म्हणजे ग्रॅममध्ये जर काढलं तर 250 ग्रॅम, म्हणजे पावशरचं आहे आपलं प्रमाण आहे ते. आणि गोडा मसाला तसा नेहमी ताजा ताजा करतात. 2-3 महिन्याचा वगैरे असा करतात, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान राहतो. त्यामुळे एकदम वर्षाचा नाही येत, वर्षाचा शक्यतो कोणी करत नाही. 4-4 महिन्याचा, 2-2 महिन्याचा, म्हणजे ताजा ताजा. कारण का तर ह्याच्यामध्ये खोबरं असतं जास्त प्रमाणात आणि मग काही दिवसांनी खोबऱ्याला वास यायची शक्यता असते. तर त्याच्यासाठी हा ताजा ताजा मसाला, आणि खरं तर करायला खूप सोपं आहे. म्हणजे जसा कांदा लसूण मसाला आपला, म्हणजे एक पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो. त्याच्यामध्ये मसाले भरपूर असतात, कांदा शिजवायचा असतो, लसूण असतो, आणि हे सगळं वर्षाचं आपण करतो. कारण का तर ते सारखं सारखं आपल्याला होत नाही आणि तो टिकतो पण. पण हा काळा गोडा मसाला असा आहे की जो एकतर पटकन होतो आणि घरी होतो, म्हणजे डंकावर न्यायची सुद्धा गरज नाही आहे. घरती मिक्सरला आपण हा करू शकतो. तर त्यामुळे हा 3-3 महिन्यांनी, 2-2 महिन्यांनी आपण आपल्या आवडीनुसार मग प्रमाण तुम्ही घेऊ शकता. पावशेरचं जर असेल तर त्याच्या निम्म पण प्रमाण तुम्ही करू शकता. तो छान 2 महिने तुम्हाला जाईल. आज आपण जो करतोय तो पावशेरचा करतोय. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये आपण साहित्य जे घालतोय ते सुद्धा थोडंसं आवडीनुसार आहे. म्हणजे बऱ्याच ह्या ज्या गरम मसाल्यातल्या गोष्टी आहेत त्या काही काही जणांना आवडतात, काही नाही आवडतात. म्हणजे करायची सगळ्यांची पद्धत सुद्धा थोडी वेगळी असते. धने आपण जे आहेत ना ते मात्र मध्यम गॅसवर अगदी खमंग भाजून घेणार आहे. तर आपण 6 ते 7 मिनिटं झालं अगदी बारीक गॅसवरती छान असे खमंग असे अगदी धणे भाजून घेतले. त्याचा वास सुद्धा अगदी इतका मस्त खरपूस सुटलाय आणि मसाला चाललाय हे सगळं कळतं बरं का. अगदी बारीकसा धूर पण येतो इथे, धूर पण बारीक अगदी येतो ह्याच्यामधून. म्हणजे आता ह्या स्टेजला आपण हे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. कारण हे इतकं गरम असतं की ह्याच्यामध्ये परत अगदी 1-2-3 मिनिटं ते परत पुढं थोडीशी त्याची प्रोसेस होते खमंगपणाची. त्यामुळे आता हे आपण काढून घेऊ. कढई आपली खूप गरम आहे आता, कारण आपण त्याच्यात धने भाजले होते. त्यामुळे आता गॅस बंद आहे. जिरे घालूया आणि मग घातल्यानंतर आपण गॅस चालू करूया आणि बारीक गॅसवर जिरे सुद्धा आपण खमंग भाजून घेऊया. तर हे जिरे जे आहेत ते 1 कप घेतलेले आहेत. हे साधे जिरे आपण जे फोडणीला वगैरे वापरतो नेहमी ते जिरे आहेत. कारण जिऱ्यामध्ये 2 प्रकार असतात. एक शाही जिरे म्हणतात ते, तो एक आणि हा एक. तर आता मी गॅस चालू करते परत. जिरे भाजायला खूप वेळ लागत नाहीये, अगदी 2 मिनिटांमध्येच होतं. जर जिरा खूप पुढं भाजला गेला तर त्याचा जो टेस्ट आहे तो थोडासा करपट असं येतो. त्यामुळं कमी भाजायचं अगदी. आणि 1 कप जिरे म्हणजे 100 ग्रॅम जिरे आपण अगदी 2 मिनिटं अगदी बारीक गॅसवरती छान भाजून घेतले. खूप पण नाही, अगदी भाजले, म्हणजे धूर वगैरे येईपर्यंत अजिबात भाजलेले नाहीये. आणि आपण हे सगळं कोरडं भाजतोय, तेल वगैरे इथं आपण काही वापरत नाहीये. आता हेही आपण धण्यामध्येच काढून घेऊया, कारण दोन्ही कोरडं आहे. बारीक होताना पण ते बरं पडतं मग एकत्र केलं की. त्यामुळे धने जिरे एकत्र केले तरी चालतील, पण बाकीचं पुढचं जे साहित्य आहे ते आता मात्र वेगवेगळे ठेवूया आपण. आता त्याच्यामध्ये 1/4 कप आपण तीळ घालूया. ते पण बारीक गॅसवर एकदम खमंग भाजायचं. म्हणजे तीळ जेवढे तुम्ही खमंग छान भाजाल ना खरपूस, तेवढा हा मसाला एकदम टेस्टी होतो. तीळमध्ये सुद्धा 2-3 प्रकार असतात. एकदम खूप काळा एक असतो
हा आहे तो हा देशी म्हणतात. थोडासा असा पांढरा भाजल्यासारखा शुभ्र नाहीये, दिसताना हा दिसतो, पांढरा पांढरा शुभ्र शुभ्र नाहीये. दिसतो. आणि एक असं तो पूर्ण पांढरा शुभ्र असतो. तर आपण हा नेहमी देशी घेतो, कारण ह्याच्यामध्ये तेल जे असतं ते जास्त असतं. म्हणजे असं तेलकट प्रमाण असतं ना, ते जास्त असतं याला. आता आपण 3 ते 4 मिनिटं अगदी बारीक गॅसवरती तीळ भाजून घेतलेत. आता मी गॅस बंद करते, कारण पुढे जाईल नको. 3-4 मिनिटानंतर असे चुरून बघितले की मस्त असं त्याची पावडर होते. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला ओळखते की आपला तीळ हा छान खमंग अगदी भाजलेला आहे. तर आपण हे साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढतो, ह्याच्यामध्ये मिक्स करत नाहीये ते, कारण धने जिऱ्याची पावडर आपण वेगळी करणार आहे. आणि आता हे तीळ जे आहेत ते ह्याच्यात काढून घेऊया. कढई आपली छान गरम झालेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता लाल सुक्या मिरच्या त्या भाजून घेणार आहे. तर 10 आपल्या ह्या सुक्या लाल मिरच्या आहेत, या घेताना बेडगीच्या घेतल्यात. तुम्हाला जर तिखट घ्यायच्या असतील तर त्याही घेऊ शकता. फक्त काय होतं की गोडा मसाला थोडासा तिखट लागतो आणि गोडा मसाला जो असतो तो इतका तिखट नसतो, म्हणून आपण घेताना बेडगी मिरच्या घेतल्या. आणि आपण कोरड्या थोड्याशा भाजून घेतोय, म्हणजे ते बारीक व्हायला छान मदत होते आणि खमंगपणा पण याचा छान येतो. आपण मिरच्या 2 मिनिटं भाजून घेतल्या, तर त्या अगदी चटचट आवाज येतो त्यांच्या बियाचा. तर ह्या स्टेजला आपण गॅस बारीक करूया आणि मिरच्या पण बाजूला काढून घेऊया. आणि ह्या आत्ता मऊ असतात, थोड्या वेळी थंड झाल्या की परत त्या अगदी कुरकुरीत होतात. मग तर आपल्याला जे कोरडे मसाले भाजायचे होते ते आपण सगळे भाजून घेतले आणि आता आपण जे आपल्याला तळायचे ते आपण करायला लागूया. आता आपण ह्याच्यासाठी एवढ्या प्रमाणासाठी अर्धा कप तेल घेतले आणि इथे आपण गोडं तेल घेतोय. म्हणजे मसाले कुठलेही करायचे झाले तर ते गोडं तेलात करायचे, म्हणजे ते खमंग लागतात. तर त्याच्यासाठी आपण अर्धा कप तेल घेऊन ठेवलेलं आहे आणि जसं लागेल तसं प्रत्येक मसाल्याला आपण 1-1 चमचा तेल घालणार आहे. तर आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया. त्याच्यामध्येच मसाला वेलदोडे ते तळून घेऊया आपण. आणि हे जे तळलेलं सगळं साहित्य आहे ते एका वेगळ्या ताटलीत सगळं एकत्र काढलं तरी चालेल, पण ते वेगळं करायचं. आणि इथं आपण सगळं हे अगदी बारीक गॅसवरती तळून घेतोय, कारण थोडे थोडे मसाले आहेत. मोठा गॅस केला तर लगेच वरून करपले जातील आणि आतून कच्चे राहतील. तर अगदी बारीक गॅसवरती हे फक्त करायचे. अगदी बारीक गॅसवरती 1 मिनिट आपण हे मसाला वेलदोडे तळून घेतले. आता हे आपण काढून घेऊया. दालचिनी घेतोय आपण, ती पण अशीच खमंग तळून घेऊया. तर आपण एका वेळेला सगळे मसाले घालत नाहीये, कारण का तर प्रत्येक मसाल्याचा आकार वेगवेगळा आहे आणि त्याला जेव्हा आपण तळतोय तेव्हा कमी जास्त हीट ते हे करत असतात आणि काही मसाले करपून जातात वगैरे, म्हणून आपण वेगवेगळे तळून घेतोय त्याला. दालचिनी पण अगदी आपली लगेच झालेली आहे. पुन्हा एखादा चमचा तेल घालूया त्याच्यामध्ये. आणि चक्री फूल किंवा बादल फूल ह्याला दोन्ही ह्याने ओळखलं जातं. बादल फूल पण म्हणतात, चक्री फूल पण म्हणतात. कारण ते अगदी दिसताना मस्त चक्रासारखं दिसतंय हे, त्यामुळे म्हणत असणार की चक्री फूल त्याचं नाव आहे. आणि आपण तेल प्रत्येक वेळेला थोडं थोडं घालतो, कारण एकदम सगळं घातलं तर ते तेल करपलं जातं आणि त्याचा रंगही बदलतो आणि खूप ते गरम होतं आणि त्याच्यात टाकलं की लगेच पटकन ही वस्तू करपली जाते. म्हणून आपण थोडं तेल थंड घालतोय आणि मग टाकत जातोय, म्हणजे ते छान तळलं जातंय. आता हे आपण काढून घेऊया. अगदी फटाफट होतंय, म्हणजे कमी असल्यामुळे अगदी 30 सेकंद ते 1 मिनिटमध्ये आपला प्रत्येक मसाला भाजून होतोय. आता हे जे आहे हे केशरी रंगाचं, तर ह्याला जायपत्री म्हणतात. तर जायपत्री म्हणजे काय, तर जायफळाच्या वरचं जे कव्हर असतं तर तेच वाळवून आपण मसाल्यामध्ये घालतो, तर त्याला हे म्हणतात जायपत्री. ह्याच्यामध्ये मायपत्री पण असते. बऱ्यापैकी दोन्ही दिसायला सारखंच असतं, पण एकाचा रंग थोडासा फेंट असतो आणि एकाचा थोडासा डार्क असतो. लगेच त्याच्यामध्ये लवंग घालून घेऊया. लवंग तळताना अगदी काळजीपूर्वक, कारण लवंग पटकन फुटली जाते, कारण त्याच्यामध्ये तेल असतं लवंगमध्ये. लवंग आपण लगेच अगदी 10 सेकंदमध्ये वगैरेच होते, कारण लगेच ते उडली जाते आणि तेलातून आणि फुटली पण जाते, त्यामुळे काळजीपूर्वक. तर लवंग काढून घेते.
हिंगाचे खडे घालूया. म्हणजे गोडा मसाल्यामध्ये किंवा कुठल्याही मसाल्यामध्ये खडा जास्त वापरायचा. तर त्यामुळे आपण हिंगाचे खडे घातले 4. तो छान तळून घ्यायचा. हिंगाचाही रंग बदलतो, डार्क ब्राऊन असतो तो, नंतर थोडासा पांढरट होतो आणि तो फुलतो पण. त्यामुळं अगदी बारीक गॅसवरती 1-2 मिनिटं त्याला छान तळून घ्यायचा. त्याच तेलामध्ये आपण 7 ते 8 आपले तमालपत्र घालून घेऊया. आणि या गोडा मसाल्याला सुजाता, म्हणजे बऱ्याच जणांचं असं आपल्याला पण हे आहे की गोडा मसाला आणि काळा मसाला ह्याच्यात फरक काय असतो. तर बऱ्याच ह्याला कसं आहे, थोडासा काळसर रंग येतो कारण आपण खमंग भाजतो. त्याच्यानंतर हे जे मसाले तळतो आपण, तर ह्याचा रंग जेव्हा ते आपण मिक्स करतो मसाला, तेव्हा त्याचा काळा रंग येतो. म्हणून काही जण त्याला रंगाप्रमाणे काळा मसाला म्हणतात आणि काही जण गोडा मसाला म्हणतात. त्यामुळे दोन्ही मसाल्याची रेसिपी एकच. ती 1 मिनिट आपण तमालपत्र पण तळून घेतली. आणि आता आपल्याला शहाजिरे त्याच्यामध्ये तळून घ्यायचे. तेल पण कमी आहे त्याच्यात. आपण आता शहाजिरे पटकन तळून घेऊया. गॅस बंदच करायचा लगेच शहाजिरे टाकल्या, कारण तेल छान आपलं तापलेलं आहे. तर शहाजिरे आपण तळताना गरम तेलामध्ये फक्त टाकले आणि गॅस बंद केलेला, कारण अगदी नाजूक असतात ते, त्यामुळे लगेचच काढायचे. आणि थोडेसे इथे राहिलेले आपल्या बाकीच्या ह्याच्याबरोबर ते येणार आहेत सगळे मसाल्यामध्ये. आता तेल तापलेलंच आहे, गॅस बंदच आहे. आता अशा वेळेला आपण मेथ्या पण त्याच्यात टाकून घेऊया. आणि मेथ्या टाकल्यानंतर लगेच आपण त्याच्यावर दगडफूल टाकूया. ते पण आपण तेलात छान तळून घेणार आहे. म्हणजे काय होतं की ते तेल आणि शहाजिरे जे छोटं आपण मसाल्याचं साहित्य घातलं, ते आपल्याला कढईला पण लागून राहत नाही. ते ॲटोमॅटिक ह्याच्याबरोबर सगळं तळलं जातं. परत त्याच्यातच आपण दगडफूल घातलं आहे आणि आता ते छान भाजून तळून घेऊया. तेवढ्याच अगदी गरम तेलावरती सुद्धा आपल्या मेथ्या अगदी मस्त अगदी तळून झालेल्या आहेत. तर ते हे सगळं आपण एकत्रच करतोय. आता 1 मिनिट झालेलं आहे आपलं, तर छान सगळं तळून झालेलं आहे. हे स्पॅच्युल्यानी सगळं काढून घेतलं की सगळे जे बारीक आपले शहाजिरे वगैरे आहेत ना, ते सगळे निघतात म्हणजे पूर्ण. आणि हळकुंड जी आहे, जर तुमचा मसाला हा गोडा मसाल्याचं प्रमाण जर 1 किलोचं वगैरे असेल आणि डंकावरून जर काढून आणणार असाल, तर हळकुंड न तळता कुटून घातली तरी चालेल. पण आज आपण इथे घरगुती मिक्सरवर करतोय आणि हळकुंड जर तशीच्या तशी घातली तर मिक्सरचं ब्लेड पण तुटण्याची शक्यता असते. तर याच्यासाठी आपण इथं काय करूया, हळकुंड जे आहे ते तळून घेऊया. 1 टेबलस्पून तेल घालूया आणि त्याच्यामध्ये 3 आपण हळकुंड घेतली होती, ती कुटून घेतली आहेत थोडीशी, तर ती आपण तळून घेऊया. ती फुलली जातात. थोडीशी आपण त्यांना फोडून घेतलं की हळकुंड अगदी म्हणजे मिक्सरमध्ये घातलं तर त्याचं छान पूड होतं. आता त्या हळकुंडामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक सौरगड्डे म्हणतात त्याला, तर ते पण तुम्ही 2 घातलेत तरी सुद्धा चालण्यासारखे आहेत. नाहीतर आपल्या घरात हळकुंड असतात, आपण जी ओटीला वगैरे वापरतो ते, ती वापरली तरी चालेल. हळकुंड आपण अगदी बारीक ह्याच्यावरती छान असे तळून घेतले, त्याचा रंगही बदललाय आणि ही थोडीशी आता फुलली जातात. आणि काय करायचं, आपण खलबत्त्यामध्ये थोडी घालून अजून थोडीशी बारीक करून घ्यायची आणि मग मिक्सरमध्ये घालायची. म्हणजे मिक्सर खराब व्हायची शक्यता खूप कमी राहते. नाही तर खराब होतो, म्हणजे जर ते घट्ट असेल, एखादं तळलं नसेल तर ब्लेड आपलं खराब होऊ शकतं. आणि आता सगळ्यात आपला शेवटचा जो काही ह्याच्यातला जे वस्तू आहे किंवा इन्ग्रेडियंट म्हणा आपण, तर खोबरं, सुकं खोबरं. तर अशा वेळेला काय करायचं, सगळं आपलं झालेलं आहे आता मसाला वगैरे, कढईमध्ये आपलं तेल पण शिल्लक राहिलेलं आहे. तर अशा वेळेला त्याच्यामध्ये आपण खोबरं भाजणार आहे. म्हणजे काय होतं, ते सगळं तेल आणि जे आपण अर्धा कप मेजरमेंटचं तेल घेतलं होतं ते सगळं खोबऱ्यामध्ये घालायचं आणि या तेलावर आपण खोबरं खरपूस भाजणार आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण हे खोबरं मिक्सरला फिरवतो तेव्हा त्याबरोबर त्याचं तेल पण खूप छान निघतं आणि ह्या तेलामध्ये हा मसाला जेव्हा आपण सगळा मिक्स करतो तेव्हा तो असा छान ऑइली मसाला होतो. तर त्याच्यासाठी कोरडा होत नाही, कोरडा होत छान तो. तर आपण 2 कप भरून इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आणि आता जे काही मेजरमेंट प्रमाणे आपलं तेल शिल्लक राहिलं होतं तर ते आपण सगळं घालूया ह्याच्यामध्ये. आणि हे खोबरं छान खरपूस रंगावरती भाजून घेऊया. हळकुंडावर आपल्या खोबऱ्याचा रंग इथेच बदललेला आहे, अगदी पिवळसर आलेला आहे. आणि आपण शेंगदाणा तेल वापरतोय त्यामुळे थोडासा त्याचाही रंग येलो असतो, म्हणजे पिवळसरच असतो. खोबरं पण आपण 3-4 मिनिटं छान बारीक गॅसवरती भाजून घेतलं. खमंग कलर आलाय त्याला, एकदम असाच यायला पाहिजे. आता गॅस बंद करते अगोदर मी, कारण खोबरं सुद्धा खूप लगेच पुढं जातं, कारण खूप त्याच्यामध्ये कढई गरम आहे. त्यामुळं
तर आता हा अगदी छान असा खरपूस सोनेरी रंग आलाय खोबऱ्याला, म्हणजे अगदी काळा सुद्धा नाही झाला, पण थोडासा अजून पुढे जातो थोड्या वेळाने. नाही, आणि मधून मधून आपण हलवत हलवायचं ना, राहायचं. जेव्हा कढई आपण ती गार करत ठेवतो तेव्हा मधून मधून मात्र खोबरं थोडंसं हलवायचं. त्यात आपले सगळे मसाले तळून आणि भाजून सगळं झालेलं आहे. आता हे थोडे सगळं थंड, आता पहिल्यांदा जे भाजलेलं आहे ते आपलं सगळं थंड झालेलं आहे. आणि गोडा मसाला म्हणजे करण्याची पण एक पद्धत असते. म्हणजे मिक्सरला कसं करायचं, तर आपण जे आधी सगळं कोरडं केलेलं आहे म्हणजे धने जिरे, त्याची आधी सगळी पूड करून घ्यायची, ती चाळायची मोठ्या चाळणीनं, आणि मग नंतर जे काही आपले तळलेले मसाले आहेत ते आपण बारीक करून घेणार आहे. तर आता आपण हे थोडंसं छान गार झालं आहे, खोबरं आपण इकडे आता थंड व्हायला ठेवूया आणि जे गार झाले ते करायला घेऊया. धने आणि जिरे आपण बारीक करून घेऊया. तर हे 2 लॉटमध्ये करायला लागेल, कारण का तर भरपूर आहे आणि आपण हे घरी करतोय. डंकावरून आणणार असेल तर एकदम दिलं तरी चालतं, पण घरगुती जेव्हा आपण करतो तेव्हा मात्र 2 लॉटमध्ये करावं लागतं. आणि हे करताना आपण इथं तेलकट कुठलंही हात वगैरे लावत नाही, कारण तेलकट हात लागला की ते बारीक होत नाहीये पटकन. त्यामुळे मग अगदी कोरडं असतं तेच घ्यायचं, म्हणजे त्याला चमचे वगैरे तेलकट लावायचे नाहीये जास्त. तर आता आपण हे पहिल्यांदा फिरवून घेऊया छान बारीक असं, आणि मोठ्या चाळणीनं चाळून घेऊया. असा छान बारीक दळला गेलाय. तर आता बऱ्याच वेळेला काय होतं, बरेच जण असा पण घेतात न चाळता, तसंही चालेल, पण आपण थोडंसं चाळून घेऊया. आणि मोठी चाळणी मुद्दाम घातली आहे, तर त्यामुळे आता हा सगळा छान चाळून घेऊया. तर ह्या चाळणीला 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या चाळण्या येतात, त्यातली आपण 2 नंबरची चाळण जी असते ती घेतलेली आहे. एकदम हलकं असं चाळून घेतलंय. आणि हा जो चाळ राहिलाय तो आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया परत. आणि आपण ज्या मगाशी लाल मिरच्या आपण भाजून ठेवल्या होत्या त्या पण आता थंड झाल्या छान, अगदी छान कुरकुरीत झाले त्या पण. तर त्या आणखीन आपण हा राहिलेला चाळ असा एकदा परत फिरवून घेऊया मिक्सरला. आता आपण ह्यातला राहिलेला जो काही चाळ होता तो, आणि आपण लाल मिरच्या ज्या काही भाजल्या होत्या त्या दळून घेतल्यात. आता ते पण सगळं आपण मस्त चाळून घेऊया. आणि हा जो काही चाळ आहे तो ठेवून देऊया. आपण जेव्हा सगळं तळलेलं साहित्य घेणार आहे त्याच्यामध्ये हा घातला तो व्यवस्थित बारीक होतो. आणि आता आपल्याला चाळायचं काहीच नाही आहे. हे जे कोरडे मसाले होते ते आपण छान सगळे चाळून घेतलेत. तर आता तीळ जे भाजले होते ते पण छान गार झालेत. आता ते आपण दळून घेऊया. आता तिळाचं असं आहे की तीळ जेवढे फिरवाल त्याला तेवढं तेल सुटतं, तर त्यामुळे छान व्यवस्थित फिरवून त्याला तेल सुटेपर्यंत फिरवायचं थोडक्यात. तर आता हे आपण बारीक करून घेऊया. तीळ आपण छान बारीक करून घेतले आणि आता मी दाखवते की मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे. आणि इतका खमंग त्याचा, म्हणजे खरं तर स्मेलवरून पण जाणवते आणि रंग पण त्याचा असा मस्त खरपूस आलाय. तर ते मात्र आपण सगळं आता असंच्या असं सगळं या मसाल्यामध्ये घालूया. तीळ पण आपले काढून झालेत आता मिक्सरमधून. आता जे आपण तळलेलं सगळं साहित्य होतं ते आपण आता बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण तमालपत्र, दगडफूल, लवंग, दालचिनी जे सगळं आपण तळून घेतलं होतं ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण सगळं हे छान दळून घेऊया. आता हे मात्र चाळायची गरज नाहीये. तर हे सगळं आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आणि मगाशी आपण हळद पण तळून घेतली होती, तर हळदीची पण ती बारीक केली नंतर खलबत्त्यामध्ये तळल्यानंतर, त्यामुळे ते अगदी बारीक बारीक तुकडे झालेले आहेत त्याचे. ती पण आता घालूया ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं बारीक झाल्यानंतर मग आपण शेवटी खोबरं हे करून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. हा सगळा तळलेला मसाला मस्त बारीक झालाय. ते खमंग आपण तळून घेतल्यामुळं सगळं खूप छान बारीक होतं थंड झाल्यानंतर. आणि ह्याचा पण असा छान काळा रंग आलाय मस्त. आणि आता आपला शेवटचं जे राहिलेलं आहे ते खोबरं आपण जे भाजलं होतं ते आता बारीक करून घेऊया. आणि खोबरं जे आहे ते पूर्ण गार झालेलं नाही आहे, कोमट आहे. आणि कोमट असतानाच करायचं, म्हणजे काय होतं की त्या खोबऱ्याचं छान तेल निघतं. तर आता ते पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया सगळं. तर आता आपण जे खोबरं बारीक केलं त्याचं बघा असं कोमट असतानाच केल्यामुळं, आणि आपण भाजताना पण त्याच्यात राहिलेलं तेल सगळं घातलं होतं त्याच्यामुळे छान असं तेल सुटले. आणि ॲटोमॅटिक ह्या मसाल्याला सगळे ह्या तेल मिळतं. तर ते पण आपण सगळं घालून घेऊया याच्यामध्ये. आणि हा मसाला मात्र हातानेच सगळा व्यवस्थित एकजीव करायचा असतो. तर आता आपण सगळा व्यवस्थित हाताने एकजीव करूया. तो दोन्ही हातावर घेऊन असा सगळा
व्यवस्थित एकजीव करायचा. हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करू शकता, पण मला असं वाटतं की मिक्सरच्या भांड्यामधल्याशिवाय हाताने केलं ना तर तो जास्त छान एकजीव होतो. तर हे सगळं छान हलवून झालंय. शेवटी आपण ह्याच्यामध्ये मीठ घालतोय. आणि मीठ ह्याच्यासाठी की त्या मसाल्याला एक टेस्ट येते मिठामुळं. आणि अगदी समजा आपल्याला तेल तिखट चटणी आपण बऱ्याच वेळेला खातो आणि ते पण खूप, आणि जेव्हा असा इस्पेशली ताजा ताजा मसाला होईल तेव्हा तेल तिखट चटणी खायला खूप मजा येते. तर त्याच्यासाठी आपण चवीसाठी म्हणून ह्याच्यामध्ये मीठ घातलंय. आणि हा मसाला खरं तर आपण खिचडी करतो मुगाची, त्याच्यामध्ये खूप छान लागतो. चिंचगुळाची आमटी करतो, जे आपण कांदा लसूण मसाला न वापरता ज्या रेसिपी करतो ना त्याच्यामध्ये गोडा मसाला छान लागतो. तर आता आपला सगळा हा मस्त मिक्स करून झालेला आहे, पण अजून हा थोडासा कोमट आहे. तर त्यामुळे हा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवायचा. आणि दर 2-3 महिन्यांनी हा ताजा केला जातो. वर्षभर ठेवणार असला तरी सुद्धा गार झाल्यानंतर हा तुम्ही भरून ठेवू शकता. काचेच्या बरणी जास्त छान, म्हणजे त्याचा जो कलर वगैरे आहे तो अजिबात बदलत नाहीये. आणि आता तुम्हाला मी दाखवते की हा सगळा मिक्स झालाय आणि जेव्हा आपण त्याचा मुटका करतो तो असा होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तेलाचं जे काही आपण प्रमाण घातले ते अगदी परफेक्ट आहे. तर आता आज आपण ही गोडा मसाल्याची रेसिपी बघितली. तुम्ही पण नक्की करून बघा आणि आम्हाला कसा झालाय तुमचा सांगा. त्याच्यापासून आमटी आपली ऑलरेडी अपलोड केलेली आहे चिंचगुळाची, आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं देखील होतं की गोडा मसाला आपला अपलोड केलेला आहे, पण काही टेक्निकल इश्यू होतं, झाला नव्हता. तर नक्की तुम्ही ती आमटी करून बघा. आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा की तुमचा मसाला कसा झाला. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.